तर संजय कदम यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे। संजय कदमांनी रामदास कदमांवरती गैरव्यवहाराचे आरोप केले होते। रामदास कदमांची एसीबी कडून चौकशी व्हावी असं संजय कदम यांनी म्हटलं होतं। कोर्टाने निकाल दिला की हे सगळं थोतांड आहे, हा अर्ज निकाली काढण्यात आलेला आहे। आणि म्हणजे सातत्यानं यांचे आरोप केले रामदास कदमवरती की 10 कोटीचा दावा, 20 कोटीचा दावा, यांनी करोडो रुपये खायचे आणि आरोप केल्यानंतर यांची बेअब्रू होते आणि मग ते बेअब्रू झाल्यानंतर कोर्टाची टिकत नाही आणि मग आणखी दुसऱ्या कोर्टात टाकायचं आणि गोरगरीब लोकांना त्रास देण्याचं काम सातत्याने रामदास कदम करत आहेत। आणि म्हणून एकदा यांची चौकशी एसीबी कडे झाली पाहिजे। गंभीर आणि या संजय कदम ह्या दोघांना मी आजच नोटीस पाठवतोय वकिलाकडून। 8 दिवसामध्ये जाहीर माफी मागा, अन्यथा मानहानीच्या दाव्याला तयार व्हा तुम्ही कोर्टामध्ये। दोघांच्या वरती गंभीर आणि हा संजय कदम ह्या दोघांच्या विरोधामध्ये मी न्यायालयात जातोय। जर का त्यांनी माफी जाहीर मागितली नाही, कुठलाही पुरावा नसताना, काही हातात नसताना बिनबुडाप्रमाणे बेछूट आरोप करणं हे संजय कदमचं कामच आहे।